मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण शीतल तेजवानीला जामीन मंजूर, उच्च न्यायालयाने दिले निर्देश। शीतल तेजवानी मुंढवा जमीन घोटाळ्यात होती आरोपी। तटकरेंना विधान परिषद म्हणजे पालकमंत्री गोगावले, एका आठवड्यात घोषणा होऊ शकते, संजय शिरसाट यांना विश्वास। राष्ट्रवादीचे नगरसेवक किशोर मासाळांची हकालपट्टी, अजित पवारांबाबत आक्षेपार्ह विधान भोवलं, राष्ट्रवादीमध्ये लोकशाही मार्गाने चर्चा होते, तटकरेंचे विधान। राज्यसभेसाठी राजेंद्र जैन यांची एकमताने निवड, बैठकीला छगन भुजबळही उपस्थित, तटकरेंचे विधान। इतरांची मुलंही लोकसभा आणि राज्यसभेवर, इतरांप्रमाणे मलाही न्याय मिळावा, राज्यसभा उमेदवारी न मिळाल्यानं भुजबळांची खतखत। नीट प्रकरणी शिक्षण मंत्र्यांची राजीनामा द्यावा, दिल्ली बैठकीनंतर इंडिया आघाडीची मागणी, महागाई, बेरोजगारी, आर्थिक, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही चर्चा। नाशिक विधान परिषदेसाठी प्रसाद हिरेंचा दराडेंना पाठिंबा, गोकुळ गीतेंबाबत अद्याप चर्चा सुरू, गिरीश महाजन यांची माहिती। भुजबळांनी शून्यातून विश्व उभं केलंय, त्यांना दिल्लीत यायचं असेल तर त्यात गैर काय, खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी घोषित, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखलही केला, राजेंद्र जैन यांचा भुजबळांना वाकून नमस्कार। विदर्भाचे मुख्यमंत्री असूनही दररोज शेतकऱ्यांची आत्महत्या, शिवसेना आमदार बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर। वरळीतील म्युझिकल कॉन्सर्टला परवानगी कशी दिली, ड्रग्ज विरोधी मोहीम प्रभावीपणे राबवावी, अनिल देशमुख यांच्या सरकारला सूचना। अजितदादांच्या निधनानं फरक पडत नाही, राष्ट्रवादीचे नगरसेवक किशोर मासाळ यांच्या वक्तव्यानं संताप, टीकेची झोड उठल्यानंतर किशोर मासाळ यांचा राजीनामा। ओमान किनारपट्टीजवळ व्यापारी जहाजावर हल्ला, जहाजात 24 भारतीय खलाशी अडकले, खलाशांच्या बचाव कार्यासाठी हालचाली सुरू। भाजपाकडून काँग्रेस मतदारांना 10 लाखांची ऑफर, काँग्रेस उमेदवार अतुल लोंढे यांचा गंभीर आरोप, काँग्रेसचा पराभव निश्चित, चर्चेत राहण्यासाठी लोंढेंचं विधान, भाजपाकडून प्रतिउत्तर। धर्म आधारित हलाल प्रमाणीकरण व्यवस्था तत्काळ बंद करा, हिंदू जनजागृती समितीची मागणी। गोदावरीमध्ये ड्रेनेज आणि दुर्गंधीयुक्त पाणी सोडलं जात आहे, ठाकरे गटाचा आरोप, रामकुंडावर आंदोलन। नागपूरच्या स्फोटक कारखान्यांमधील होणाऱ्या अपघातांची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, स्फोटक नियम 2008 मध्ये सुधारणा प्रस्ताव, राज्य सरकार प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करणार। चित्रपट महामंडळ निवडणुकीत मेघराज भोसलेंची एक हाती सत्ता, समर्थ पॅनलचे सर्व उमेदवार विजयी, निकालानंतर मेघराज भोसले आणि सभासदांकडून जल्लोष। जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा कहर, हजारो हेक्टरवरील केळींच्या बागा जमीनदोस्त, केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात। सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पाऊस, चौकुळ गावात घटप्रभा नदीला पूर, तर घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता। लेबनॉनवरील हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी इराणचा हल्ला, इराणनं इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला करताच तेहरानमध्ये जल्लोष। पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंनी घेतली आपत्कालीन बैठक, इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये घडामोडींना वेग।